हॅलो वणिकर्स, सरकारतर्फे जनगणनेचं काम सुरू आहे व त्याच अनुषंगाने आज आदर्श शाळेतील शिक्षक बलकी सर आणि खडके सर माझ्या दुकानात आलेले आहेत. ते मला काही प्रश्न विचारतील व मी त्यांना त्याची अचूक उत्तरे देईल. जर तुमच्याकडे घराबद्दल माहिती देण्यासाठी जनगणनेचे कर्मचारी अधिकारी आले तर तुम्ही त्यांना सुद्धा अचूक माहिती द्या, जेणेकरून सरकारला योजना बनवण्यामध्ये मदत होईल. तर सर, तुम्ही फिरतायत तर दुकानाबद्दल तुम्ही किती प्रश्न विचारताय? 3 ते 4 प्रश्न आहे फक्त. दुकानाबद्दल काही जास्त प्रश्न नाही आहे त्याचे. दुकान कशाचं आहे, काय ते लिहायचं आहे. बाकी स्वगणनेबद्दल प्रश्न आहे, भिंती कशाची आहे, एकदम मोजकी माहिती. मोजकी माहिती आहे. आणि निवासामध्ये जवळपास एकूण 34 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. सर, लोक काय म्हणतात, घाबरतात माहिती द्यायला की पूर्ण अचूक माहिती देतात? सर, आता आम्ही 16 तारखेपासून हा जनगणनेचा उपक्रम सुरू आहे. तर बरेच लोक माहिती देण्याकरता घाबरतात. त्यांना वाटते की काही इमारती सांगावं, मोटरसायकल आहे की नाही, अशा प्रकारचे प्रश्न त्यांना पडतात. काही 30 ते 40% लोकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळतो आम्हाला, आणि बाकी 70% लोक जवळपास माहिती देण्यास टाळाटाळ करतात. मग उद्या पाहू अशा प्रकारचे उडवाउडीचे उत्तर देतात. तरी पण आम्ही सामंजस्याने ही प्रक्रिया पूर्ण करत आहोत. आज जवळपास 80% काम आमचं जनगणनेचं पूर्ण झालेलं आहे. लोक माहिती देण्यामध्ये टाळाटाळ करत आहेत, तर हे करू नका. कारण ही माहिती अचूक द्याल तर सरकारी योजना तुमच्यापर्यंत अचूकपणे पोहोचेल. आणि यांचं काम तुम्ही वाढवू नका, यांचं काम तुम्ही हलकं करा. कारण भर उन्हात इतक्या कठीण वातावरणामध्ये ते आपल्या घरी येत आहेत व आपल्यासाठी ते कार्य करत आहेत. या जनगणनेच्या माध्यमातून आपल्या देशाची आर्थिक व सामाजिक स्थिती कशा प्रकारची आहे, आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे, आपल्या देशातील साक्षर निरक्षर लोकांचं प्रमाण किती आहे, आपल्या देशामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक स्थिती कशा प्रकारची आहे, या संपूर्ण गोष्टीची इत्थंभूत माहिती या जनगणनेच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळं कुठलीही गोष्ट तुम्ही लपवू नका, जे आहे ते खुलेपणाने सांगा. जशी मी माझ्या दुकानाबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे की दुकानामध्ये काय काय, कशाचं दुकान आहे, आमच्या भिंती कशा आहे, आमच्या कॉन्क्रीट कशा आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या घराबद्दल माहिती द्या. आणि नंतरची जनगणना आहे ती पुढच्या वर्षी होणार आहे. त्यामुळं ही सध्या घराची आणि दुकानाची जनगणना सुरू आहे. तर अचूक माहिती द्या, कुठलीही माहिती तुम्ही लपवू नका, घाबरू नका. तुमच्यावर कुठलंही नुकसान होणार नाही, तुमची कुठलीही योजना बंद होणार नाही. फक्त सरकारला ही माहिती मिळेल की योजना आपण कशा प्रकारे चांगल्या प्रकारे राबवू शकतो व ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळं बलकी सर, खडसे सर यांना तुम्ही सहकार्य करा. यांच्यासारखे अनेक कर्मचारी, अधिकारी, शिक्षक भर उन्हामध्ये फिरत आहेत, तर त्यांची तुम्ही अडचण समजून घ्या. ते तुमच्या घरी वारंवार येऊ शकत नाही व एकाच वेळेस त्यांना पूर्ण तुम्ही माहिती द्या. व या राष्ट्रीय उपक्रमात, या राष्ट्रीय कार्यात तुम्ही सहकार्य करा. तुमच्या सहकार्यावरच हे सगळं अवलंबून आहे.